केटी न्यूज वसा जनसेवेचा। सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुप्त माहिती मिळाल्यावरून बुलढाणा व नांदुरा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली। या कारवाईत तब्बल 41 तलवारी बाळगणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यात आले। आरोपीकडून 41 तलवारीसह 1,82,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। विशेष म्हणजे कारवाई करणाऱ्या संपूर्ण पथकाला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून कारवाई संदर्भात प्रोत्साहन देण्यासाठी 10,000चा कॅश रिवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे। नांदुरा पोलिसांना 20 ऑगस्ट रोजी एक संशयित इसम अवैध हत्यार बाळगून जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। या संदर्भात खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांना देण्यात आली होती। दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा यांच्या नेतृत्वात कारवाईसाठी 3 पथक पाठवण्यात आले होते। 2 अधिकारी व 4 अंमलदारांनी आरोपी वसीम शेख सलीम राहणार नांदुरा याला शिताफीने पकडले। त्याच्याकडून 41 तलवारीसह दुचाकी व मोबाईल असा 1,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। संपूर्ण पथकाने केलेल्या धडकेबाज कारवाईसाठी प्रोत्साहन म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी 10,000 रुपयांचा कॅश रिवॉर्ड जाहीर केला आहे। संपूर्ण टीमची कारवाई संदर्भात प्रशंसा केली जात आहे। आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी आम्हाला गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती की असं एक इसम संशयित इसम काही अवैध हत्यार बाळगून त्याचं तो गावामध्ये येणार आहे। तर या अनुषंगाने आम्ही माहिती तात्काळ आमचे स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अंबुलकर व खामगाव विभागाचे जे अपर पोलीस अधीक्षक आहेत श्रेनिक लोढा साहेब त्यांना ही माहिती दिली होती। त्यांनी या माहितीवरून त्यांचे 2 ते 3 पथक त्यांनी फॉर्म केले होते आणि सोबत 2 अधिकारी आणि 4 अंमलदार घेऊन त्यांनी ही त्या संबंधित संशयित इसमाला ज्याचे नाव वसीम शेख सलीम आहे, तो राहणारा नांदुरा येथील आहे, त्याला अवैध हत्यारासह त्याच्या मोटरसायकलवर त्याला ताब्यात घेतलेले आहे, पकडलेले आहे। या संदर्भाने आपल्या नांदुरा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।